कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा, वारणा, राधानगरी, तुळशी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, आमदार सदाभाऊ खोत, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, सत्यजित देशमुख, माजी आमदार संजय बाबा खाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती। तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीला उपस्थिती लावली। या बैठकीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा, उन्हाळ्यामध्ये पाणी वाटपाचे नियोजन या विषयावर विस्तृत चर्चा झाली। तसेच अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। पाणी पुरवठा संस्थांना जुन्या दरानेच पाणीपट्टी आकारण्याची मागणी महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनने केली होती। या मागणीवर सकारात्मक विचार करत अंतिम निर्णय होईपर्यंत जुन्या दरानेच पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय मंत्री विखे पाटील यांनी घोषित केला। कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दिंडनेरली योजनेचा विस्तार करून 6 ते 7 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची मागणी आमदार अमल महाडिक यांनी करताच या संदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले। तसेच हातकणंगले तालुक्यातील आळते, मजले, तमदलगे यांच्यासह अनेक गावांसाठी वारणा नदीतून नवीन सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी त्यांनी संमती देत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले। या बैठकीत पाणीपुरवठा संस्थांना सोलरची शक्ती न करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट निर्देश दिले। सर्व सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत करत सरकारचे अभिनंदन केले। त्याचबरोबर MIDCच्या माध्यमातून विविध गावांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याला औद्योगिक दर न लावता घरगुती दराप्रमाणे पाणीपट्टी आकारण्यासंदर्भात अधिवेशन काळात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही मंत्री विखे पाटील यांनी केली। या बैठकीला कालवा सल्लागार समितीचे सर्व सदस्य, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा संस्थांचे प्रतिनिधी, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। डेरीतनी रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग। दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी। गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस। दुधाला रेट, वर्षाला वेध, आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस।